आज आम्ही कर्नाटक राज्यातील उत्तर कन्नड जिल्ह्यात असलेल्या मुरुडेश्वर मंदिराकडे जात आहोत। आज आमचा हा टूर जो आहे हा गांधी सिटी टूर्स वर्धा यांनी आयोजित केलेला आहे। तर चला आपण पाहूया या मंदिराबद्दलची माहिती। कर्नाटक राज्यातील उत्तर कन्नड जिल्ह्यात अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले मुरुडेश्वर मंदिर हे भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि विहंगम शिव मंदिरापैकी एक आहे। कंडुका टेकडीवर वसलेले हे मंदिर तिन्ही बाजूंनी अरबी समुद्राने वेढलेले असून धार्मिक आणि प्रेक्षणीय स्थळ म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे। यामागील पौराणिक कथा। मुरुडेश्वर मंदिराचा इतिहास रामायण काळाशी जोडलेला आहे। पौराणिक कथेनुसार लंकेचा राजा रावण याने भगवान शिवाची कठोर तपश्चर्या करून त्यांच्याकडून आत्मलिंग प्राप्त केले होते। शिवाने अट घातली होती की हे आत्मलिंग लंकेत पोहोचेपर्यंत कुठेही जमिनीवर ठेवू नये। देवांना भीती वाटली की रावणाने आत्मलिंग लंकेत स्थापित केले तर तो अमर होईल। त्यामुळे भगवान गणेश यांनी युक्ती करून रावणाला गोकर्ण येथे संध्यावदनासाठी थांबवले आणि आत्मलिंग जमिनीवर ठेवण्यास भाग पाडले। संतप्त झालेल्या रावणाने ते आत्मलिंग जमिनीतून उपटण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे आत्मलिंगाचे काही तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी पडले। त्यापैकी कापडाचा तुकडा वस्त्र ज्या ठिकाणी पडला त्या स्थानाला मुरुडेश्वर म्हणून ओळखले जाते। येथील प्रमुख आकर्षणे। भगवान शिवाची भव्य मूर्ती। मंदिराच्या आवारात सुमारे 123 फूट 37 मीटर उंच भगवान शिवाची पद्मासनातील भव्य मूर्ती आहे। नेपाळमधील कैलासनाथ महादेव मंदिर मूर्तीनंतर ही जगातील दुसरी सर्वात मोठी शिवमूर्ती मानली जाते। समुद्राच्या पार्श्वभूमीवर ही मूर्ती अत्यंत नयनरम्य दिसते। गोपूर मंदिराचे प्रवेशद्वार 20 मजली असून त्याची उंची 237 फूट आहे। या गोपुरामध्ये पर्यटकांसाठी लिफ्टची सोय करण्यात आली आहे। 20व्या मजल्यावरून अरबी समुद्र आणि विशाल शिवमूर्तीचे मनमोहक दृश्य दिसते। आधुनिक वास्तुशास्त्र। मूळ मंदिर खूप प्राचीन असले तरी व्यावसायिक आर्यन शेट्टी यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार करून त्याला आधुनिक व भव्य स्वरूप दिले। गोपुराच्या पायाशी एक संग्रहालय देखील आहे, जिथे आत्मलिंगाची कथा शिल्पकलेच्या माध्यमातून दर्शवली आहे। भेट देण्याची उत्तम वेळ आणि सोयी पाहूया। मुरुडेश्वरला भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते मार्च हा काळ सर्वोत्तम मानला जातो। महाशिवरात्रीच्या वेळी येथे मोठा उत्सव असतो आणि हजारो भाविक दर्शनासाठी येतात। मुरुडेश्वर हे रस्ते आणि रेल्वे मार्गाने थेट जोडलेले आहे। मंगरूळ हे सर्वात जवळचे विमानतळ आहे। मंदिराच्या आसपास राहण्यासाठी आणि भोजनासाठी चांगल्या सुविधा उपलब्ध आहेत। धार्मिक श्रद्धा, पौराणिक इतिहास आणि निसर्गरम्य समुद्रकिनारा याचा सुंदर संगम मुरुडेश्वर येथे पाहायला मिळतो। जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।